नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कुठे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। अयोध्या आणि श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाचा पहिला महाराष्ट्र वन भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे। चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे। महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना जाहीर केली आहे। मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना जाहीर केली आहे। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात कोठे लेदर पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। देवनार येथे लेदर पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने 2024-25 चा किती कोटींच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे। 9,734 कोटींचा महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 2024-25 या वर्षाच्या खर्चासाठी किती लाख कोटी रुपयाची तरतूद केली आहे। 6,522 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात कोठे एम्स संस्था उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे। औंध पुणे येथे उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे। गुजरात येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांबीच्या केबल पुलाचे नाव काय आहे। गुजरात येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांबीच्या केबल पुलाचे नाव सुदर्शन सेतू आहे। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये कोठे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये राज्यात किती नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे। 50 नवीन पर्यटन स्थळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली आहे। भारताच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। भारताच्या लोकपालपदी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहापूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे। शहापूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प रावी या नदीवर बांधण्यात आला आहे। चौथ्या खेलो इंडिया विंटर स्पर्धा 2024 कोठे पार पडल्या आहे। जम्मू काश्मीर आणि लडाख येथे पार पडल्या आहे। केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टच्या धर्तीवर महाराष्ट्रात कोणता प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्रात महाविस्टा हे प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। भारतातील प्रथम गतिशक्ती अनुसंधान पीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे। IIM शिलाँग येथे स्थापन करण्यात आले आहे। NTPCने राजस्थानमध्ये कार्यान्वित केलेल्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती मेगावॅट आहे। 70 मेगावॅट आहे। संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा कोठे होत आहे। संयुक्त राष्ट्राची पर्यावरण सभा नैरोबी येथे होत आहे। महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये बार्टीबीच्या धर्तीवर कोणत्या समाजासाठी आरटी संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे। मातंग या समाजासाठी आरटी संस्थेची स्थापना करण्याची घोषणा केली आहे। महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पमध्ये
महिला व बाल विकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? 3107 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत किती मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे? 7000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे? 126 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोणाचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करता येतो? वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात 28 फेब्रुवारी हा कोणता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? भारतात 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पंकज उधास यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ते कला या क्षेत्राशी संबंधित होते. गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? गुगल पे सुविधा बंद करण्याचा निर्णय अमेरिका या देशाने घेतला आहे. IIT टिंबटिंब येथील संशोधकांनी भारतीय मसाल्याच्या वापर कर्करोगावरील औषधासाठी करण्याचे पेटंट मिळवले आहे. मद्रास येथील संशोधकांनी भारतीय मसाल्याच्या वापर कर्करोगावरील औषधांसाठी करण्याचे पेटंट मिळवले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे राज्यात कोणत्या कालावधीत विशेष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे? 19 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे. थायलंडमध्ये पार पडलेल्या जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके मिळवली आहे? चीन या देशाने सर्वाधिक पदके मिळवली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती बळी घेण्याचा विक्रम केला आहे? सर्वाधिक 354 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि कोणत्या देशात कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे? महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी या देशात कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. खालीलपैकी कोण भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे? जॅसिंथा कल्याण ह्या भारतीय पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरली आहे. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहे? महाराष्ट्र राज्याने एकूण 7 सुवर्ण पदके जिंकली आहे. जागतिक बँकेच्या GEFच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? गीता बत्रा यांची नियुक्ती झाली आहे. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू निकोल लॅप्टी याने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे? नामिबिया या देशातील निकोल लॅप्टी याने T20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.